पारधी वस्तीवर हल्ला करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करा. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन. गंगाखेड तालुक्यातील मौजे इरळे येथे पारधी वस्तीवर दिनांक 21 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता बैलाची पूजा करत असताना गावातील काही गावगुंडांनी हल्ला करत महिला, मुली, पुरुषांना बेदम मारहाण केली. यामध्ये सायली पवार, संगीता पवार, मंगल पवार, दुर्गा पवार, मारुती पवार, जयराम पवार, नागाबाई पवार यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे निवेदन पारधी समाजाच्या वतीने परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देऊन पारधी वस्तीवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गावामध्ये आणि हे केलं. आमच्या बहिणीचे असे त्याचे हात घरू लागले तर आम्ही सोडवायला गेले. आम्हाला असं मारलं त्याने, लय खूप मारले. तरी गावाले उभा राहून बघू लागले. गावाल्यानं बी होऊन मारले, सगळ्यांना होऊन आम्हाला. सगळं त्याने हे केलं. त्याने एकी केली देवीची शपथ घेऊन ह्या पारदाडाला मारायचं. नाही, कशासाठी गेले नेमकं कारण काय मारण्याचं? कारण काय ते आम्हाला माहिती नाही. म्हणजे तुम्ही पूजा करायला गेले होते ते सांगा ना. आमचं घर असं वाटाचं जवळ आहे आणि आम्ही दरवाजामध्ये रोडावर आम्ही पूजा करू लागली. ह्या रोडावर तुझी पूजा का करायली? आता माझ्या घराच्या मोरे रोडच आहे, तिथं बैल बांधतो, शेळ्या बांधतो मी. तर हे पारधाडी लई मारले. तसे दारू पिऊन ते बोलू लागले. गुमत केला की या पोरी सोरीला उगाच करू लागले मारू मारू. आता माझं ऑपरेशन 3 झाले, आता मला सुद्धा सांगितलं कशामुळे मारण तसं बोललं. सगळी बंद करून बंद केली, लाईट बंद केली त्यानं. या पारधाड्याला एक दोघाला तरी जीव मारायचा. गावामध्ये रात्री बैलाची पूजा करू लागलो. तितक्यामध्ये 5-50चा होळका आला. तरी आम्ही त्याला म्हणलं आज काय ते का तुमचं काय आहे सकाळी बोल. नाही म्हणला मला आजच हे करायचं. तितक्यावर मारहाण हे ते आता मागणी काय? तुमची मागणी काय आता? ॲट्रॉसिटी दाखल.